नमस्कार. प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी म्हणजे IAS ऑफिसर पूजा खेडकर यांचं प्रकरण उघडकीला आलं आणि मग उभ्या महाराष्ट्रामध्ये आणि सगळ्या देशामध्ये एक खळबळ उडून गेली. नंतर रोजच्या रोज या प्रकरणामध्ये नवे नवे धक्कादायक खुलासे होत राहिले. या सगळ्या खुलाशांनी भारतीय लोकसेवा आयोग म्हणजे UPSC आणि एकंदर सनदी अधिकाऱ्यांमधली सर्वोच्च पातळी म्हणजे IAS ऑफिसर या सगळ्याबद्दल आपल्या मनामध्ये जे गृहीतक किंवा ॲझम्पशन होतं त्याला एकच नव्हे तर उभे आडवे असे अनेकानेक तडे गेले. या प्रकरणामध्ये अधिकची काहीतरी माझ्याकडे असलेली विशेष माहिती मी आपल्याला सांगणार आहे. असा जर आपला ग्रह किंवा समज असेल तर तो जरा बाजूला ठेवा, कारण पूजा खेडकर हे आपल्या आणि माझ्यामध्ये असलेल्या संवादाचं काही कारण कधीही होऊ शकत नाही. पूजा खेडकर या प्रकरणामुळे माझ्या मनामध्ये बऱ्याच म्हणजे जवळजवळ 25-27 वर्षापूर्वी घडलेली एक घटना अचानक ताजीतवानी झाली आणि ती घटना मात्र आपल्याला निश्चितपणे सांगितली पाहिजे असं मला वाटायला लागलं आणि म्हणून ती घटना आपल्या पुढे कथा रूपाने मांडण्याचा हा माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. सनदी अधिकारी आणि याच्यासाठी भारतीय लोकसेवा आयोग दरवर्षी परीक्षा घेतं. या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्यानं मग लवासा केंद्रामध्ये प्रशिक्षणासाठी पाठवलं जातं आणि तिथून मग भारतीय उच्चाधिकारी म्हणून या सगळ्यांची नेमणूक होते. UPSCच्या या परीक्षेसाठी दरवर्षी बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लाख ओलांडून आता काही करोडच्या जवळ जाईल की काय अशी शंका मला यायला लागलेली आहे. आणि या सगळ्या परीक्षेला बसणाऱ्यांच्या मनामध्ये एकच ध्येय एकच उद्दिष्ट असतं आणि ते म्हणजे भारतीय सनदी अधिकारी म्हणजे IAS, IPS, IRS असं कोणतरी व्हायचं. सगळे लोक जे या परीक्षेला बसतात त्यांच्यामध्ये कधीतरी एखादा उदय जोशी नावाचा अपवाद असतो आणि या उदय जोशीचीच गोष्ट सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं या माझ्या ठाम विश्वासाला कुठेतरी अधोरेखित करणारी आहे. आणि म्हणून आपल्यासमोर ही गोष्ट सांगण्याचा एक प्रपंच मी आता आरंभलेला आहे. उदय जोशी हा पार्ल्यामधल्या पार्ले टिळक विद्यालयाचा अतिशय कुशाग्र बुद्धिमत्ता आणि स्वतःचं व्यक्तिमत्व एक वेगळ्या प्रकारे जपणारा शालेय विद्यार्थी होता. आपल्या शालेय शिक्षणामध्ये त्याचा नंबर नेहमी पहिल्या 5मध्ये असायचा आणि बऱ्याच वेळेला त्याला त्याचा जो आवडता क्रमांक होता तो नेहमी 2ऱ्या नंबरवर असायचा. आता 2ऱ्या नंबरवर असणाऱ्या विद्यार्थ्याला शाळेतल्या शिक्षकांनी आणि घरच्या पालकांनी खूप प्रोत्साहित केलं की बाबा अजून थोडीशी मेहनत घे, अजून थोडासा अभ्यास कर आणि तू पहिला ये. पण हे सांगणं आमच्या उदय जोशींनी कधीही मनावर घेतलं नाही. आणि एकदा त्याच पार्ले टिळक विद्यालयात त्या गोरे मॅडमने अगदी खडसावून आपल्यासमोर या उदय जोशीला अभ्यास करून त्याचे कान उपटले की बाबा आपल्या सगळ्या घरातलं आपल्या शिक्षकांचं हे सगळं म्हणणं उदय जोशींनी कधीही मनावर घेतलं नाही. पण एकदा पार्ले टिळक विद्यालयातल्याच गोरे मॅडमने मग या उदय जोशीबद्दल आपल्याला जी काळजी वाटते त्या काळजीने उदय जोशीला आपल्यासमोर उभं करून त्याला तू याच्यापेक्षा थोडासा जास्त अभ्यास कर, थोडीशी जास्त मेहनत कर, मग तू पहिला येशील असं जेव्हा सांगायला सुरुवात केली तेव्हा मग उदयनी बऱ्याच वर्षामध्ये
आपल्या मनामध्ये जे काही साठलेलं होतं ते मॅडमनं सांगायला सुरुवात केली. उदय म्हणाला की मॅडम तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे. मी थोडीशी मेहनत केली, मी थोडीशी जास्त अभ्यासावर काळजी घेतली तर मग मी पहिला नक्की येईल. पण मॅडम पहिला नंबर हे कायम अळवावरचं पाणी असतं. तो कुठच्याही क्षणी माझ्या हातातून निसटून जाऊ शकतो. पण दुसऱ्या नंबरचे म्हणून जे काही फायदे असतात ते मला जास्त विलोभनीय वाटतात. आता हे विलोभनीय वाटणारे दुसऱ्या नंबरचे फायदे गोरे मॅडमच्या समोर विशद करताना हा उदय जोशी म्हणाला की मॅडम दुसरा नंबर असल्यामुळे फारसं माझ्याकडे कोणी लक्ष देत नाही. माझ्या चढ उतारांना फारसं काही महत्त्व प्राप्त होत नाही. पण मी दुसरा असताना जो पहिला नंबर आलेला मुलगा असतो तो मात्र सदोदित एका तणावामध्ये असतो की कुठच्याही क्षणी हा उदय जोशी माझा पहिला नंबर हिरावून घेईल. माझी मनीषा किंवा मला असं कधीही वाटत नाही की त्या पहिल्या नंबरचा विद्यार्थी आहे त्याला हरवून आपण कधीतरी पहिला नंबर मिळवावा. पण पहिल्या नंबरवर असणारा हा तणाव मला जास्त गमतीशीर वाटतो. उदय जोशींनी एवढं सरळ सरळ सांगून टाकल्यानंतर त्याच्यानंतर मात्र या गोरे मॅडमनी किंवा शाळेतल्या अन्य कुणीही शिक्षकांनी उदय जोशीला तू अधिक अभ्यास कर, अधिक मेहनत घे असं सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. शाळेच्या अंतिम परीक्षेमध्ये म्हणजे मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये चांगल्या मार्काने उत्तीर्ण होऊन मग आमचा हा उदय जोशी पोद्दार कॉलेजामध्ये शिकायला लागला. पुढच्या शिक्षणासाठी त्यांनी वाणिज्य म्हणजे कॉमर्सची लाईन निवडलेली होती आणि तिथेही पहिल्या 2 वर्षामध्ये आपल्या प्रगल्भतेचा आणि आपल्या बुद्धिमत्तेचा प्रभाव पोद्दार कॉलेजसारख्या कॉलेजमध्ये उदय जोशी पाडायला लागला. आपला प्रभाव किती पडतोय त्यामुळे लोकांना काय वाटतं याची फारशी तमा त्यावेळेलाही या उदयनी कधी बाळगली नाही. तो आपल्याला जेवढा हवा असेल तेवढा अभ्यास करायचा असेल आणि त्याच्यावर जे काही मार्क मिळत असत ते एकदा डोळ्याखालून घालत असे. असाच त्याचा हा प्रवास सुरू असताना पुढच्या काही वर्षामध्ये त्याने पदवी प्राप्त केली आणि पदवी प्राप्त झाल्यानंतर पुढे आता आपण CAच्या टर्म भरायच्या एवढं नक्की करून तो त्या अभ्यासाला 2-4 महिने आधीच लागलेला होता. चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे CA व्हायचं हे त्याचं खरं मुळामध्ये धरलेलं जपलेलं स्वप्न होतं. आणि एकदा एक पदवी आपल्या हातामध्ये घालून घेतल्यानंतर मग त्या उदय जोशीने CAचा आता मनापासून पिच्छा पुरवायचा असा संकल्प मनाशी केला आणि तो त्या मार्गावर नेहमीप्रमाणे स्वतःच्या दुडक्या चालीने चालायला लागला. तोपर्यंत 1998-99 साल उजाडलेलं होतं आणि या 98-99 सालामध्ये महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण होत होतं. भारतीय लोकसेवा आयोगाची म्हणजे UPSCची परीक्षा देऊन महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आता या सनदी नोकरी क्षेत्राकडे मनापासून वळायला पाहिजे असं लोक सांगायला लागले होते. अविनाश धर्माधिकारी सारखे जुने IAS ऑफिसर त्याच्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करायला लागले होते. आणि मग केवळ बिहार किंवा उत्तर प्रदेशातल्या लोकांनी या सगळ्या IASच्या जागा व्यापून टाकलेल्या आहेत. तिथे महाराष्ट्राचा टक्का अगदी नगण्य आहे हे लक्षात आल्यानंतर सगळ्या राजकीय पक्षाने, सगळ्या सनदी अधिकाऱ्याने, सगळ्या पालकांनी आणि शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या सगळ्या शिक्षकांनी सुद्धा UPSCचा गजर करायला सुरुवात केली होती. उडत उडत या सगळ्या बातम्या आणि गोष्टी उदय जोशीच्या कानावर पडत होत्या आणि त्याला
उडत उडत कानावर आलं आणि जे त्याच्या पचनी पडलं होतं, त्याला जे समजलं होतं ते इतकंच होतं की UPSCची परीक्षा ही काठिण्य पातळीमध्ये खूप कठीण आहे. UPSC क्रॅक करणं हे तसं कठीण काम आहे. आता आपल्या बुद्धीला कोणीतरी चॅलेंज देतंय आणि त्याचं नाव UPSC आहे. हे जेव्हा मनोमन उदय जोशीला पटलं तेव्हा त्याने गुपचूपपणे CAच्या समांतरच UPSCचा अभ्यास सुरू केला. सुरुवातीच्या काळामध्ये या उदय जोशीच्या नेहमीच्या पठडीप्रमाणे आधी UPSC म्हणजे काय, त्यांची परीक्षा कशी घेतली जाते, त्यांचे निकष काय आहेत याची आधी सगळ्यात पूर्णपणे माहिती करून घेतली आणि मग त्या दृष्टीने तो अभ्यासाला लागला. मात्र आपलं रोजचं खाणं पिणं फिरणं, मित्रांबरोबर मौज मजा करणं, पोहणं या सगळ्या गोष्टीमधून CAच्या अभ्यासाचा वेळ वजा करून जेवढा केवढा वेळ उरेल तो UPSCसाठी द्यायचा असं त्याने ठरवून टाकलं. घरातल्या कोणालाही पत्ता न लागू देता त्याने UPSCचा फॉर्म भरला. काही दिवसानंतर महिन्यानंतर UPSCची जी एंट्रन्स एक्झाम असते ती देऊन टाकली. लाखो विद्यार्थ्यांबरोबर आमच्या पार्ल्यातला उदय जोशी सुद्धा या UPSC सेंटरमध्ये जाऊन त्याची जी पहिल्या पायरीवरची परीक्षा असते ती देऊन बसला. महिन्याभराने त्या पहिल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि चांगल्या मार्काने म्हणजे UPSCच्या दृष्टीने चांगल्या स्केलमध्ये आमच्या उदय जोशीचा नंबर लागलेला होता. पाठोपाठ मेन्स म्हणजे मुख्य परीक्षा UPSCची होती. आता पहिली परीक्षा आपण पार केली आहे, आता दुसऱ्या परीक्षेला भिडायचं असं या उदय जोशींनी ठरवलं. पण हे सगळं करत असताना त्याच्याबरोबर अभ्यास करणाऱ्या UPSCची परीक्षा देणाऱ्या लोकांचं जे स्वप्न असतं की या सगळ्या परीक्षा यशस्वीपणे पार करून आपण सनदी अधिकारी व्हायचं, ते मात्र उदयच्या डोक्यामध्ये नव्हतं. त्याला फक्त UPSCची परीक्षा क्रॅक करायची होती. जसा पहिल्या परीक्षेच्या वेळेला अभ्यास केला तसा थोडंसं मन लावून त्याने या सेकंडचा म्हणजे मेन्स परीक्षेचा UPSCचा अभ्यास केला. UPSCची मेन्सची परीक्षा झाली आणि मग आमचं उदय जोशी एकदम निवांत झाला. आपण परीक्षा दिलेली आहे, आता त्याचा निकाल लावायचं काम हे UPSCचं आहे. आता आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही अशा रीतीने मग CAच्या आपल्या अभ्यासावर पूर्ण एकाग्रतेने हा उदय जोशी काम करायला लागला. मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याचं खाणं पिणं जाणं येणं मित्रमंडळींबरोबर भटकणं आणि पोहणं हे सगळं यथास्थित त्याच्या मनाप्रमाणे सुरू होतं. 2 महिन्यानंतर या मेन्सचा रिझल्ट आला आणि त्याच्यामध्येही चांगल्या मार्काने म्हणजे UPSCच्या चांगल्या स्केलवर आमचा उदय जोशी पास झाला. रिझल्ट जाहीर झाला, त्याने तो बघितला आणि नंतर गप्प राहिला. UPSCच्या मेन्समध्ये आपण पास झालेले आहोत हे त्याने निवडक 2-3 मित्रांना सांगितलं, पण घरी पालकांना सुद्धा याची गंधवार्ता त्याने लागून दिलेली नव्हती. UPSCची मेन्स परीक्षा पास झाल्यानंतर त्यापैकी मुलाखतीद्वारे काही लोक निवडले जातात IAS होण्यासाठी. त्या मुलाखतीचं एक पत्र UPSCकडून आमच्या उदय जोशीच्या घरी येऊन पडलं. उदय जोशीने ते पत्र पाहिलं, त्याच्यावरची तारीख बघितली, आपल्याला स्वतःला पाठीवर हात मारून 2 वेळा शाबासकी दिली आणि ते पत्र पाकिटात तसंच बंद करून आपल्या कपाटामध्ये ठेवून दिलं. मुलाखतीची वेळ साधारण 2-2.5 आठवड्यानंतरची होती. दिल्लीमध्ये तो इंटरव्ह्यू पार पडला. उदय जोशी दिल्लीला गेला नाही IASच्या इंटरव्ह्यूसाठी, फायनल इंटरव्ह्यूसाठी. आणि मग तिथे जे इंटरव्ह्यू घेणारे होते त्यांनी त्याच्यासमोर ॲब्सेंट म्हणजे अनुपस्थित
असा शेरा मारून बाकीच्या उरलेल्या आणि तिथे हजर असलेल्या लोकांच्या मुलाखती आरंभल्या. जेव्हा या सगळ्या लोकांच्या मुलाखती घेऊन झाल्या तेव्हा UPSCला असं समजलं की यावेळेला बरेच लोक काही ना काही कारणाने अनुपस्थितीत म्हणजे ॲबसेंट राहिलेले आहेत. काही लोकांनी आपण का येऊ शकलो नाही याची कारणं UPSCला कळवली होती आणि आम्हाला नंतर एकदा परत मुलाखतीसाठी बोलवा अशी कळकळीची आणि नम्र विनंती केलेली होती. त्या सगळ्याचा साकल्याने विचार करून UPSCची जी काम करण्याची पद्धत आहे त्याला अनुसरून एकदा जर तुम्ही मुलाखतीला दिल्या वेळेला अनुपस्थित राहिला असाल आणि त्याला जर सबळ कारण असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा इंटरव्ह्यूसाठी बोलावण्याचं त्यावेळेला UPSCचं धोरण होतं. त्या धोरणाप्रमाणे जेवढे लोक पहिल्या इंटरव्ह्यूच्या वेळेला ॲबसेंट म्हणजे अनुपस्थित होते त्या सगळ्यांना परत एकदा पत्र पाठवलं गेलं आणि UPSCच्या धोरणाप्रमाणे त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी पाठवलेलं पत्र पुन्हा एकदा दुसरी तारीख दिल्याचं पत्र उदय जोशीच्या घरी येऊन पडलं. UPSCचं त्यावेळेला सर्वकष आणखीन चांगलं धोरण असं होतं की जो कोणी त्यावेळेला अनुपस्थित राहिला असेल त्याला दुसऱ्यांदा मुलाखतीसाठी वेळ देताना त्याची माहिती त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना UPSCकडनं कळवली जात असे आणि त्याच्यामध्ये मग UPSCकडनं एक विनंती केली जात असे की बाबा अमुक विद्यार्थी हा IASच्या इंटरव्ह्यूसाठी म्हणजे मुलाखतीसाठी येऊ शकलेला नाही आणि त्याला येण्यामध्ये म्हणजे दिल्लीपर्यंत पोहोचण्यामध्ये जर काही अडचण असेल तर ती मुख्यमंत्र्यांनी त्या अडचणीचं निवारण करावं, त्याला योग्य ती मदत करावी. उदय जोशीच्या घरी पत्र येऊन पडलं. तसंच पत्र त्यावेळेला मुख्यमंत्री असलेल्या विलासराव देशमुखांच्या मुंबईच्या ऑफिसमध्ये येऊन पडलं. दुसऱ्या दिवशी मग मुख्यमंत्र्यांचे म्हणजे विलासराव देशमुखांचे जे सचिव होते बापट सर त्यांनी ते पत्र अवलोकनार्थ मुख्यमंत्र्यांच्या समोर ठेवलं आणि त्याच्यावर मग मुख्यमंत्री विलासराव देशमुख काय आदेश निर्गमित करतात याची माहिती घेण्यासाठी ते बाजूला उभे राहिले. विलासराव देशमुखांनी झरझर ते पत्र वाचलं आणि समोर उभ्या असलेल्या सचिवांना म्हणजे बापट साहेबांना सांगितलं की बाबा UPSCने सांगितल्याप्रमाणे हे जे कोण उदय जोशी आहेत त्यांच्या घरी तुम्ही उद्याच्या उद्या जा आणि त्यांना दिल्लीला जाण्यामध्ये काही जर अडचण असेल तर ती निवारण करा आणि तसं मला येऊन कळवा. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे मग बापट साहेबांनी त्या गोष्टीची कार्यवाही सुरू केली आणि आपल्या ऑफिसातला एक शिपाई त्या दिवशी संध्याकाळी या उदय जोशींच्या घरी पाठवला आणि त्या शिपायाकडनं निरोप दिला होता की उद्या मंत्रालयातले मुख्यमंत्र्यांचे सचिव बापट साहेब तुम्हाला भेटण्यासाठी येणार आहेत. उदय जोशीच्या घरी ही बातमी जेव्हा या शिपायांनी दिली तेव्हा सगळ्यांच्या म्हणजे उदय सोडून सगळ्यांच्या चेहऱ्यावर भली मोठी प्रश्नचिन्ह उभी राहिली आणि मग त्यांनी एकमेकांना विचारलं की बाबा उद्या मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधला मोठा साहेब आपल्याला घरी भेटायला येणार आहे, काही भानगड आहे की काही चांगली बातमी आहे. उदय जोशीचे वडील नरहर जोशी सुरुवातीला या गोष्टीने थोडेसे धास्तावले होते. मग उदयने सगळा भांडाफोड केला. त्याला सांगितलं की बहुधा अशा कारणासाठी हे बापट साहेब उद्या आपल्या घरी येणार असतील. आता मंत्रालयातले सचिव बापट साहेब आपल्या घरी येणार म्हटल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळपासून उदय जोशीच्या घरामध्ये लगबग सुरू झाली आणि बापट साहेबांच्या आगत स्वागताची सगळी तयारी करून 11 कधी वाजतात याची वाट हे सगळे जोशी कुटुंबीय बघायला लागले. कारण उद्या सकाळी 11 वाजता बापट साहेब आपल्या घरी येणार आहेत असा निरोप त्या शिपायाने पूर्णपणे दिलेला होता.
बरोबर 11च्या ठोक्याला बापटसाहेब आणि त्यांचे मंत्रालयातले एक सहकारी के माधवन म्हणून या उदय जोशींच्या घरी पार्ल्याला हजर झाले. बापटसाहेबांनी दारामधूनच आपली ओळख करून दिली, येण्याचं प्रयोजन सांगितलं आणि मी येणार असल्याचा निरोप काल आपल्याला पाठवला होता असंही सांगितलं. नरहर जोशींनी म्हणजे उदय जोशीच्या वडिलांनी पुढे होऊन त्यांचं स्वागत केलं, त्यांना बसायला सांगितलं, आपला निरोप आम्हाला मिळालेला आहे हेही सांगून टाकलं. उदय तोपर्यंत आपल्या वडिलांच्या जवळ असलेल्या एका कोचावर बसलेला होता आणि समोरच्या 2 खुर्च्यावर हे बापट साहेब आणि त्यांचे के माधवन हे सहकारी येऊन बसले. इकडचं तिकडचं थोडंसं बोलणं झाल्यानंतर मग बापट साहेबांनी आपल्या ब्रीफकेसमधून मुख्यमंत्र्यांनी शेरा मारलेलं ते पत्र उदयला दाखवलं आणि म्हणाले की बाबा आम्हाला UPSC कडनं असं कळवण्यात आलेलं आहे की उदय जोशी नावाचे उमेदवार पहिल्या वेळेला गैरहजर राहिलेले आहेत. त्यांना 15 दिवसानंतर पुन्हा एकदा मुलाखतीसाठी UPSCनी पाचारण केलेलं आहे आणि त्यांना दिल्लीला येण्यामध्ये जर काही अडचण असेल तर ती मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने निवारित करावी असा आदेश आहे. उदयने हे सगळं वाचलं. मग आपल्या कपाटामध्ये असलेलं पत्र या बापट साहेबांना दाखवलं आणि आधी मुख्यमंत्र्यांचे मग बापट साहेबांचे भरपूर आभार मानून उदय जोशींनी मग या बापट साहेबांना सांगायला सुरुवात केली की साहेब, आपण जे प्रयत्न केले, जी मेहनत घेतली त्याबद्दल मी आणि माझे सगळे कुटुंबीय आपले अतिशय आभारी आहोत. पण ठरवूनच मी या मुलाखतीला गेलेला नाही. मला दिल्लीला जाण्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नाही. उदय जोशीचं हे सगळं ऐकल्यानंतर बापट साहेबांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. IASच्या मुलाखतीसाठी बोलावणं आलेलं असताना समोर बसलेला उदय जोशी मी ठरवूनच या मुलाखतीला गेलो नाही असं सांगतोय. हे बापट साहेबांच्या कुठच्याही कोष्टकामध्ये बसणारं नव्हतं. आता समोर बसून धडधडीतपणे सांगणाऱ्या या माणसाला आपण पुन्हा विनंती तरी कुठच्या शब्दामध्ये करायची असा सगळा प्रश्नांचा घोळ बापट साहेबांच्या मनामध्ये फेर धरायला लागला. थोडा वेळ तसेच ते आपल्या खुर्चीमध्ये आश्चर्याने बसून राहिले. तेवढ्यात उदय परत एकदा आतमध्ये गेला. आतून त्याने पेढ्याचा एक बॉक्स आणला आणि बापट साहेबांच्या हातावर 2 आणि शेजारी बसलेल्या माधवन साहेबांच्या हातावर 2 पेढे ठेवून बापट साहेबांना तो म्हणाला की बापट साहेब, कालच माझा CAचा रिझल्ट लागला आणि CA मध्ये मी चांगल्या मार्कांनी पास झालेला आहे. कालच CAचा रिझल्ट लागला. CA पहिल्याच ॲटम मध्ये उदय जोशी पास झाला. हे सगळं ठीक होतं, पण तरीही पुन्हा मी या UPSCच्या मुलाखतीला जाणार नाहीये याचा कारणाचा उलगडा मात्र बापट साहेबांना काही होत नव्हता. आणि या कारणाचा उलगडा होईपर्यंत जोशी साहेबांचं आणि या उदय जोशीचं घर त्यांना काही सोडता येत नव्हतं. त्यांच्या चेहऱ्यावर चाललेली ही सगळी चलबिचल बघून मग उदय जोशींनी पुढे सांगायला सुरुवात केली की बापट साहेब, UPSCची परीक्षा ही खूप कठीण असते असं मी ऐकून होतो आणि केवळ माझ्या बुद्धीचा कस लावून बघण्यासाठी कठीणात कठीण समजली जाणारी ही UPSCची परीक्षा मी दिली आणि त्याच्यामध्ये प्रिलिम आणि मेन्स या दोन्ही ठिकाणी मी उत्तीर्ण झालो. म्हणजे आपली बुद्धिमत्ता बऱ्यापैकी आहे हे समाधान मला लाभलं आणि हे समाधान लाभणं माझ्यासाठी पुरेसं आहे. बापट साहेब मोठ्या धीर गंभीर आवाजामध्ये उदय जोशींना म्हणाले की उदय जोशी,
तुमचा जो निर्णय आहे त्याचा मी योग्य सन्मान राखतो, पण तुम्हाला दुसऱ्या मुलाखतीसाठी वेळ देऊन UPSC कडनं बोलावणं आलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत ही बाब पोहोचलेली आहे. तेव्हा तुम्हाला जरी IASच्या श्रेणीमध्ये जायचं नसलं, ऑफिसर म्हणून काम करायचं नसलं, तरी तुम्ही दिल्लीला जाऊन ही मुलाखत देऊन या. म्हणजे UPSCचा आणि त्याच्याच बरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मान राखला जाईल. बापट साहेबांची ही सगळी जुळणी आणि त्यांनी दिलेला प्रस्ताव उदय जोशी आणि त्याच्या वडिलांनी शांतपणे ऐकून घेतला आणि मग नम्र आवाजामध्ये उदय जोशींनी या बापट साहेबांना सांगायला सुरुवात केली की हे बघा, आपल्या म्हणण्याप्रमाणे आणि मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला मान देऊन जर मी दिल्लीला गेलो तर मला स्वतःला खात्री आहे की त्या इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा मी नक्की पास होणार आहे. आणि एकदा इंटरव्ह्यूमध्ये मी पास झालो तर मला UPSC कडून नक्की कुठे ना कुठे पोस्टिंग मिळेल. त्याच्या आधी प्रशिक्षणासाठी माझं नाव मुकरर केलं जाईल. त्या क्षणी नाही म्हणणं म्हणजे मग जो कोणी UPSCचा अभ्यास करून IAS होण्याची स्वप्न बघतोय अशा माझ्या मागोमाग असणाऱ्या एका विद्यार्थ्यावर तो अन्याय होईल. कारण UPSCला जे अधिकार आहे त्याप्रमाणे मुलाखत घेऊन झाल्यावर पास झालो तर मला प्रशिक्षणासाठी पाठवायचं एवढेच अधिकार आहेत. आणि एकदा मुलाखतीला गेल्यानंतर कुठच्याही क्षणी मला नाही म्हणता येणार नाही. आणि तसं त्यावेळेला जर मी नाही म्हटलं तर UPSCचा तो अवमान ठरू शकतो आणि मला त्यांचा अवमान करण्याची निदान आजच्या घडीला तरी काहीही इच्छा नाहीये. अवमानाचं जरी बाजूला ठेवलं तरी एकदा सिलेक्शन प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर मला बाहेर काढून दुसऱ्या कोणाला तरी त्या ठिकाणी मुकरर करणं हे UPSCच्याही हातामध्ये राहणार नाही. आणि म्हणून ज्या कोणाला मनापासून IAS व्हायचंय त्याच्या मार्गामधला अडसर ठरायची माझी इच्छा नाही. आणि म्हणून मी मोठ्या निश्चयाने विचार करून काळजीपूर्वक हा निर्णय घेतलेला आहे. आणि आपल्याला हे सगळं जर मुख्यमंत्री साहेबांना सांगणं थोडंसं अडचणीचं वाटत असेल तर जशी ही बाब मी आपल्यासमोर मांडली तशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री विलासराव देशमुखांच्या समोर येऊन ही बाब मांडायला मी तयार आहे. बापट साहेबांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं उदयने देऊन टाकलेली होती. तिथे कोणत्याही शंकेला जागा नव्हती. आता केवळ मुख्यमंत्र्यांना ही बाब कशी सांगायची एवढाच एक छोटासा प्रश्न बापट साहेबांच्या मनामध्ये रेंगाळत होता. आता आपली निघून जाण्याची वेळ झालेली आहे. आपलं काम जे फत्ते होणार होतं त्याला वेगळाच काहीतरी वळण मिळालेलं आहे हे बापट साहेबांना जाणवलं. पण शेवटची औपचारिकता म्हणून या उदय जोशीला त्यांनी विचारलं की बाबा तू आता IAS नाही म्हणतोयस, CA तू पास झालेला आहेस, तर आता पुढे करिअरमध्ये तू काय करणार आहेस. त्यावर उदय जोशींनी सांगितलं की CAचा रिझल्ट लागायच्या आधीच अमेरिकेमध्ये असलेल्या 2-3 संस्थांशी 2-3 बँकांशी मी पत्रव्यवहार सुरू केलेला आहे आणि CAच्या रिझल्टवर तिथल्या काही लोकांनी मला थांबवून ठेवलेलं आहे. CAचा रिझल्ट लागला तर आमच्याकडे तुम्हाला नक्की जागा आहे असं त्यापैकी 2-4 लोकांनी मला सांगितलेलं आहे. त्यामुळे
याच्या पुढे अमेरिकेमध्ये जाण्याचा, तिथे मिळेल ती छोटी मोठी नोकरी करण्याचा आणि अमेरिकेमध्ये अकाउंटन्सीचं जे उच्चस्तरीय शिक्षण आहे ते घेण्याचा माझा मनोदय आहे. पुढचे सगळे टप्पे स्पष्टपणे उदय जोशींनी बापट सरांच्या म्हणजे बापट साहेबांच्या समोर मांडल्यानंतर खरोखरच कुठेतरी या माणसाचं मनापासून कौतुक केलं पाहिजे असे विचार बापट साहेबांच्या मनामध्ये यायला लागले. बापट साहेबांनी पुन्हा एकदा आगामी वाटचालीबद्दल मुख्यमंत्र्यांकडून आणि स्वतःकडून या आमच्या उदय जोशीला शुभेच्छा दिल्या आणि ते घराच्या बाहेर पडले. बापट साहेब घरातून बाहेर पडल्यानंतर उदय जोशींनी पुढच्या 2-3 महिन्यामध्ये त्याला आवश्यक त्या हालचाली केल्या आणि अमेरिकेमधल्या फेडरिक दी रिच बँकेमध्ये त्याला नोकरी मिळाली. अमेरिकेमध्ये पोचल्यानंतर फेडरिक द रिच बँकेमध्ये नोकरी करत असताना त्याने अमेरिकेतलं उच्चस्तरीय जे शिक्षण घेण्याचं त्याच्या मनामध्ये होतं त्या कार्याला हात घातला. अमेरिकेमधल्या वाणिज्य शाखेतल्या उच्च अशा 1-2 पदव्या त्याने आपल्या पदरामध्ये पाडून घेतल्या आणि शेवटी अमेरिकेच्या कोफी अन्नान यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेली जी एक्स फेडरल बँक म्हणून अमेरिकेचं वाणिज्य धोरण ठरवणारी बँक आहे त्या बँकेमध्ये साधारणपणे 2006-2007 पासून आमचा उदय चांगल्या नोकरीला लागला आणि आज अमेरिकेतल्या 2 स्टेटचं म्हणजे 2 राज्यांचं वाणिज्य धोरण ठरवण्याची जबाबदारी आमच्या उदय जोशीवरती अमेरिकेने मोठ्या विश्वासाने दिलेली आहे. सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं असं आपण मानतो. माझा तो ठाम विश्वास आहे. पण या अद्भुततेला सुद्धा काही खरोखरच मर्यादा नसतात. हे अमर्याद अद्भुतपण आपल्या समोर अचानकपणे येऊन उभं राहतं. हे उदयची ही गोष्ट आपल्याला समजल्यावर पुन्हा एकदा अधोरेखित होतं.